छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका चुनाव के मद्देनजर जिले के पालक मंत्री संजय शिरसाट ने शुक्रवार सुबह प्रेस कॉन्फ्रेंस कर चुनाव प्रचार को धार दी। उन्होंने आक्रामक तेवर दिखाते हुए कहा कि भगवा की शान और अस्मिता को सुरक्षित रखने के लिए हाथ में धनुष बाण होना अनिवार्य है। उनके इस बयान के बाद शहर की राजनीति में हलचल तेज हो गई है। शिरसाट ने कहा कि आगामी मनपा चुनाव केवल विकास का नहीं बल्कि विचारधारा और पहचान का भी चुनाव है। उन्होंने हिंदुत्व के मुद्दे पर मतदाताओं से अपील करते हुए कहा कि परंपरा, संस्कृति और अस्मिता की रक्षा के लिए मजबूत नेतृत्व की जरूरत है। उनका इशारा सीधे तौर पर शिवसेना शिंदे गुट के चुनाव चिन्ह धनुष बाण की ओर माना जा रहा है। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान उन्होंने विपक्ष पर भी निशाना साधा और आरोप लगाया कि विरोधी दल केवल सत्ता के लिए गठबंधन कर रहे हैं, जबकि उनकी पार्टी जमीनी स्तर पर काम कर रही है। शिरसाट ने शहर के विकास कार्यों, बुनियादी सुविधाओं और आगामी योजनाओं का भी जिक्र किया। इस बयान के बाद राजनीतिक प्रतिक्रियाएं सामने आने लगी हैं। विपक्षी दलों ने इसे चुनावी ध्रुवीकरण की कोशिश बताया है, वहीं सत्ता पक्ष समर्थकों ने इसे विचारधारा की स्पष्टता करार दिया है। आने वाले दिनों में इस मुद्दे पर सियासी बयानबाजी और तेज होने की संकेत है। मला वाटतं हे वाईटच आहे। त्यांचा आम्ही नीट आज बंदोबस्त करू। तुम्ही तुमच्या मतदारसंघात तुमच्या त्या पुण्यापासून चाललेल्या बारामती पर्यंत जो चाललेला धुमाकूळ आहे त्याकडे लक्ष द्या। तुम्हाला जी काही खाजवायची सवय आहे ना ती बंद करा। आम्ही इथचे हे जे काही चिल्लर चालणार गुंड आहेत ना त्याचा बंदोबस्त करायला आम्ही समर्थ आहोत। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद शिगेला पोहोचला। शिवशाही मुलीत काढायचे असं शिंदेचा नाईकावर हल्ला बोललाय, तर चोरांच्या उलट्या बोंबा म्हणत पुन्हा शिंदे साहेबांना डिवचला आहे। गणेश नाईक काय बोलतात त्याची सगळी दखल त्यांचे नेते घेत आहेत। वारंवार त्यांना समज दिलेली आहे, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी शिंदे साहेबांवर डायरेक्ट जर टीका केली तर त्याचं प्रत्युत्तर सुद्धा डायरेक्ट आम्ही त्यांना देऊ। एमआयएम सोबत जी युती केली त्यावरून भाजपचं केंद्रीय नेतृत्व नाराज आहे आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यावर सगळी ही नाराजी व्यक्त करण्यात आली। प्रभाव निवडणूक पडू शकतो असं मला सामनामधून समाधान आहे। भाजपच्या त्या पक्षांनी काय भूमिका घेतली एमआयएम बरोबर युती केल्याचं माध्यमातून कळालं आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। म्हणून आता हा वाद वगैरे संपलेला आहे। एमआयएम बरोबर कुठेही त्याची सुद्धा युती नाही, त्यामुळं वारंवार त्यालाच पुन्हा हवा देणं हे योग्य नाही। त्या मुलाखतीतला एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, राज उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट कसा आणि तरीही तुम्हाला मुंबई जिंकायचा आत्मविश्वास कसा वाटतो असं त्यांनी प्रश्न विचारला। त्यावर राज ठाकरेंचं उत्तर आहे का, आम्ही खूप आधीपासून हे नियोजित सगळं काम करतोय, कोपऱ्यात गेलोय, सभा घेत नाही याचा अर्थ आम्ही काम करत असं नाही। ठाणे आणि मुंबईत आम्ही सगळं पिंजून काढलेलं आहे आणि याच पद्धतीने कामाने आम्हाला विजयाचा विश्वास नाही। राजसाहेब आहे त्यांची बोलण्याची शैली वेगळी आहे, परंतु राजसाहेब कोपऱ्यात गेल्याने पक्ष वाढतो किंवा सीट निवडून येत आहेत हा गैरसमज आहे। तुम्हाला सर्वांच्या समोर जाणं गरजेचं होतं आणि तुमचा सुद्धा या युतीमध्ये किती वापर केला जाईल याबद्दल तुम्हालाही चांगली कल्पना आहे। ज्यांच्या मागे कोणी नव्हतं त्यांना आता तुमच्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून ही मजबुरी झालेली युती आहे। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, जे मुंबईमध्ये जन्माला आलेले आहे ते म्हातारा होईपर्यंत ते विकास मुंबईचा करू शकले नाही, आता काय विकास करणार, ते म्हातारे झाले, ठाकरेंना उद्देशून असं म्हणाले। आणि त्यात म्हणाले की शिंदे आणि विकास केला नाही, ही वस्तुस्थिती पहा ना तुम्ही। महानगरपालिकेवर सत्ता कोणाची? शिवसेनेची। दरवेळेला दर पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबत कुणामुळे होती? दरवेळेला तिथं खड्डे का पडत होते? अनेक अपघात का होत होते? कोणतं गार्डन डेव्हलप तुम्ही केलं? कोणते मोठे कामं केले? हे तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये आलं पाहिजे ना। वचननामा, जाहीरनामा याच्यात आले पाहिजे ना। आता जी काही स्पीड केली आम्ही दाखवलेली गेल्या 3.5 वर्षामध्ये, आता कोस्टल रोड सुरू झाला, सर्व रोडचे कामं सुरू झालेले आहेत। आताच मुंबईकरांचा जो श्वास कोंडलेला होता तो आता मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे। अटल सेतू असेल, एक्सप्रेसवे असेल, हे सगळे कामं जे आहेत ना गतीने करण्याचा जो प्रयत्न आहे तो महायुतीने केलेला आहे। हेच मुंबईकर जाणतो ना।
आता कुठेतरी मुंबईकरांना विश्वास वाटायला लागलाय की यापुढे मुंबईचा विकास ही महायुतीच करेल. बंडखोरी रोखण्यासाठी पूर्वी मुंबईत गुप्तता पाळून सगळी कृती केली होती. मात्र आता मुंबईत 4 असे महत्वाचे प्रभाग आहेत ते महायुतीचा एकही उमेदवार नाही. काय करायचं? नाही, काही प्रभाग असतात त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नसतात. आता आमच्याकडे सुद्धा शिवसेनेचे बी उमेदवार नाहीत आणि भाजपचे पण नाहीत. म्हणून काही ठराविक जे काही प्रभाग असतात त्या ठिकाणी आमचे कॅन्डिडेट नसतात हे आम्हाला मान्यच आहे आणि तिथे आम्ही जास्त प्रचाराच्या भानगडीत पडत नाही. म्हणून याची काळजी करायचं काही कारण नाही. संजय राऊत हा बोला. असं आहे की तुम्ही तुमच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 50 कोटी एकदम मोठी घोषणा दिल्यावर तुम्ही फार चिडायचं. मात्र मुंबईमध्ये भाजपच्या वतीने अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या वार्ड क्रमांक 173 मध्ये आणि तुम्हाला 50 कोटी एकदम मोठी अशा घोषणा भाजपा तिथे देताना पाहिजे. भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून अशा घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार. ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना ते आता ती घोषणा पण विसरलेत. कापून टाकू, पोस्टमार्टम करू, मुंडकेक छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठं गेली बघा. आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांना असे जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. ते काल शिंदेची आणि संजय राऊतांची भेट झाली त्यावर संजय राऊतांचं असं वाक्य आहे ते राज्याचे बेकायदेशीर उपमुख्यमंत्री आहेत. काय हेलो केलं ते माझे जवळचे मित्र होते पण ते पळून गेले. मग काय करतात? दिसले तर हेलो केलं. काय बोला या माणसाला. कधीतरी खरं बोललं पाहिजे ना आयुष्यामध्ये. एखादी गोष्ट ज्या शिंदे साहेबांचे तुम्ही पाया पडत होते ना राज्यसभेवर जाण्यासाठी विसरले. तेच एकनाथ शिंदे होते ना विधान भवनात. मी तिथं होतो ना सोबत तुमच्या. त्यांनी एक जरी बोट इकडे तिकडे केलं असतं तर जे अर्ध्या मतांनी निवडून आलेत ना ते आज राज्यसभेत दिसले सुद्धा नसते. म्हणून ज्यांनी उपकार केले त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्यांनी आपल्यावर कधीतरी संकटकाळी मदत केली त्याची जाणीव ठेवली पाहिजे. ज्या नेत्यांसाठी तुम्ही आज बोलतायत ना त्यांच्याबद्दल तुमचं काय पूर्वी मत होतं हे एकदा बोलायला लावू नका. म्हणून बदलती भूमिका, बदलता नेता, ही लायझनिंग करायचे जे प्रकार आहेत हे संजय राऊत अनेक वर्षापासून करतायत आणि त्यांना तोच धंदा योग्य आहे. नागपूर महानगरपालिकेत बटन घेतो बटन यानंतर बटन घेतो फसवले असा आरोप. आता या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नारे येतात. या नाऱ्याला एवढं सिरियस घ्यायचं नसतं. मतदार जागरूक आहे, त्याच्या वार्डाचे प्रश्न असतात, त्या क्षेत्रापुरतं आपल्याला काय डेव्हलपमेंट पाहिजे ह्याचा विषय असतो. म्हणून आता हे नारेबाजी प्रत्येक पक्षाचा नेता वेगवेगळे करत असतो पण तो मतदार जागरूक आहे, तो योग्य ठिकाणी मतदान करतो. सुप्रिया सुळेंनी एक महत्वाचं प्रयत्न प्रादेशिक पक्षात खूप चांगली नाही. 2 शिवसेना असो की एनसीपी असो एकत्र आले तर ताकद राहते. सुप्रिया सुळेला हे शिवसेनेला उद्देशून बोलायचं नव्हतंच. त्यांना त्यांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं होतं आणि त्याचे ते संकेत त्यांनी आज दिलेले. भविष्यामध्ये प्रादेशिक पक्षाच्या नावावर नाही तर पवार या नावावर एकत्र यावं अशी कदाचित त्यांची इच्छा असावी. पण ते शिवसेनेबाबत पण बोलले ना. शिवसेना हे त्यांनी मुद्दामून असं त्याला टच असावं. स्वतःच्याच पक्षाबद्दल आपण बोलतो असं वाटू नये एवढ्या त्या हुशार आहेत. शेवटचं एक विचार तुला. मुख्यमंत्री म्हणाले ना खान ना बान, आता फक्त राखो भगव्याची शान. नक्कीच ना खान ना बाण राखू भगव्याची शान, परंतु भगव्याची शान राखताना हातामध्ये धनुष्यबाण असणं गरजेचं आहे. धनुष्यबाण नसला ना तर दुश्मनाचा निपात करू शकणार नाही. म्हणून आपल्याकडे डोळे वटारणाऱ्याला, आपल्या भगव्याला खाली उतरवणाऱ्याला जर गाडायचं असेल तर धनुष्यबाण हा हाती असावाच लागतो. हा विजयचा बाबा शिवसेनेचा असेल की भाजपचा महापौर? महापौर हा शिवसेनेचाच होईल. चला. बरं.
अब आप भी बन सकते हैं सिटीजन जर्नलिस्ट, लड़ सकते हैं अपने हक की लड़ाई। अपने हक की लड़ाई में चाणक्य न्यूज इंडिया है आपके साथ। आज ही प्ले स्टोर से डाउनलोड करें चाणक्य न्यूज इंडिया मोबाइल ऐप। उसके बाद मेरा पोस्ट पर जाकर अपडेट करें फोटो के साथ। हम बनेंगे आपकी आवाज, देश का तेजी से बढ़ता नेटवर्क, सच दिखाते हैं हम। जय हिंद। बच्चों के भविष्य से खिलवाड़, ग्रामीण क्षेत्र में गुम विकास, न्यायिक क्रिया में भेदभाव, दबी हुई गरीबों की आवाज, पर अब होगी जनता की बात। सड़क से पहुंचेगी संसद तक आवाज। सिर्फ सुन सरकार, देखिए चाणक्य न्यूज इंडिया पर। खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। चाणक्य न्यूज इंडिया, हम हैं हिंदुस्तानी। कटेंगे तो कटेंगे। आज देश इनसे कह रहा है तुमसे नहीं हो पाएगा। Can you understand the ignorance? We are not looking for your admiration. आपको अपना काम करना पड़ेगा। राजनीति देखिए चाणक्य न्यूज इंडिया के साथ।